हे घे. देवीचा अंगारा आहे, लाव त्यांना. हा, बरं वाट. येते मी. हा. भाऊ ही का गेल्या? ते तिचं जरा काम आहे तिचं म्हणून गेले. तुम्ही चला, तुम्हाला गोळ्या खायच्यात ना? हा, चला येतं. चला भाऊ. अरे चल चल. मी दीपा का रडतीये पण? असं असं कसं? मी सावकाश. गेलो तर तिथं एवढी मोठी गाडी होती, ते सगळे शाळेचं सामान गाडीत घेऊन गेले ते. अच्छा. ह्यांना धैर्य मुजुमदारांनी वाचवलं असेल असं वाटत नाही. अगं दीपे, त्या रीनानं स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय सगळं. ती खोटं कशाला बोलल? कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय? ठीक आहे. कुठे ऍडमिट केले धैर्यांना? काही झालं नाही ना त्यांना? कुठे आहे ते? मला जायचंय त्यांच्याजवळ. बाबा कुठे आहे धैर्य? हे ना, हे सगळं त्या भाऊंमुळे होतंय. त्या नायकांनी सगळी वाट लावून ठेवली. ए बाई, जरा दंगा कमी कर. आधीच आई शॉक मध्ये. भास्कर, आई, भास्कर, तो ड्रायव्हर जिवंत नाही राहिला पाहिजे. आणि ऍक्सिडेंट कुठे झालाय? मला ताबडतोब तिकडे जायचंय. तू चल माझ्यासोबत. आई, धैर्य तिकडे नाही. त्याला थायू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. कोणी? सावीना. सावीला फोन करते. हॅलो हॅलो, सावे कुठे आहेस? नेलस ना धैर्यांना हॉस्पिटलमध्ये? आणले. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेस? थायू हॉस्पिटल. हा, मी इथं जवळपासच आहे, यायला लागल्या. सावे तू तू काळजी करू नकोस. हा, काय नाही होणार धैर्यांना. बघ ते लवकर बरे होतील. तू फक्त आता शांत राहा. हा, टेन्शन घेऊ नकोस. मी यायला लागले तिथं लगेच तुझ्यासोबत. हा, ठेवते फोन. आत्ता जे पेशंट आलेत त्यांच्यासोबत तुम्हीच आहात ना? हो. ओके. डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांच्या डोक्यालाच दुखापत झालीये, त्यामुळे अर्जंटमध्ये त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे. पेशंटचं नाव सांगा प्लीज. धैर्य मुजुमदार. बर, कन्सेंट म्हणून मला त्यांच्या नातेवाईकांच्या सह्या लागतील या डॉक्युमेंट्सवर. तुम्ही त्यांच्या कोण? मॅडम, तुम्ही त्यांच्या कोण? मी त्यांची बायको आहे, सावी धैर्य मुजुमदार.